नमस्कार, मी जान्हवी आणि आज आपण स्वाइन फ्लू न होण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे किंवा कसा आहार घेतला पाहिजे याबद्दल बोलणार आहोत। पावसाळ्यात थंड दमट वातावरणामध्ये स्वाइन फ्लू सारखे आजार डोकंवर काढतात। जर याची आपण विशेष काळजी घेतली तर असे आजार आपल्याला होणारच नाहीत। थंडी, ताप येणं, दम लागणं, सतत 2 ते 3 आठवडे अशक्तपणा येणं, डोकेदुखी, अंगदुखी, घसादुखी, पोटदुखी, सर्दी, खोकला, जुलाब, मळमळ, उलटी ही याची काही लक्षणं असू शकतात। स्वाइन फ्लूची लक्षणं सर्दीच्या लक्षणांच्या आधीपासून दिसू लागतात। आधीपासूनच अशक्तपणा येऊ लागतो। स्वाइन फ्लू सारखा आजार जनरली ज्यांची इम्युनिटी किंवा रोगप्रतिकार शक्ती कमी असेल त्यांना होतो। त्यामुळे आपण आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवणं खूपच गरजेचं आहे। जर आपल्याला स्वाइन फ्लू पासून बचाव करायचा असेल तर असा आहार घेतला पाहिजे ज्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढेल। आपण आपल्या आहारामध्ये आवळा, लिंबू, संत्री, मोसंबी, हळद घातलेलं दूध, लसूण, कडुलिंब अशा गोष्टींचा समावेश करू शकतो। स्वाइन फ्लू पासून आपला बचाव करण्यासाठी त्रिकूट चूर्ण खूपच उपयुक्त ठरतं। काळा मिरी, सुंठ आणि पिंपळी हे समभाग एकत्रित केलं की त्रिकूट चूर्ण तयार झालं। हे चूर्ण नियमित थोड्या प्रमाणात आपण आपल्या आहारात घेतलं तर स्वाइन फ्लू पासून आपला बचाव होऊ शकतो। घरी नियमित कापूर जाळावा। कापूर आणि वेलची एकत्रित करून एका रुमालात बांधून सतत त्याचा वास घेत राहावा। त्याने स्वाइन फ्लू पासून आपलं रक्षण तर होईलच, पण त्याचबरोबर ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी यापासून सुद्धा आपलं रक्षण होईल। नियमित आपल्या रुमालावर किंवा झोपते वेळेस उशीवर निलगिरीचे काही थेंब टाकून जर आपण झोपलो तर स्वाइन फ्लू पासून आपला बचाव होतो। आपण निलगिरीच्या तेलाचे वाफ देखील घेऊ शकतो। स्वाइन फ्लू हा संसर्गजन्य रोग आहे, त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी वावरताना थोडीशी विशेष काळजी घेणं खूपच गरजेचं ठरतं। आजारी व्यक्तीशी किंवा ज्यांना श्वसनाचा विकार आहे लाईक सर्दी, खोकला त्यांच्यापासून शक्यतो थोडंसं लांब राहावं किंवा त्यांच्याशी संपर्क टाळावं। आजारी व्यक्तींच्या संपर्कात जास्त काळ राहू नये। राहिल्यास 3 ते 4 फूट याचा अंतर नक्कीच ठेवावा। संपर्क झाल्यानंतर हातपाय साबणाने स्वच्छ धुणं खूपच गरजेचं आहे। शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं आणि जर गेलात तर मास्क नक्कीच वापरावा। बाहेर गेल्यावर उगीचच कुठल्याही जागी लाईक ट्रेन किंवा बसच्या हँडल्सला हात लावू नये। खोकताना किंवा शिंकताना नाक आणि तोंड रुमालाने किंवा एखाद्या टिश्यू पेपरने झाकून घ्यावं। स्वाइन फ्लूचा व्हायरस टिश्यू पेपरवर सर्वात कमी काळ राहतो, त्यामुळे शक्यतो टिश्यू पेपरचाच वापर करावा, पण नियमित टिश्यू पेपर बदलत राहावं। सतत उगीचच नाक, चेहरा किंवा फेसला हात लावणं टाळावं। नियमित हातपाय आणि चेहरा साबणाने स्वच्छ धुवून काढावेत। घरात आणि ऑफिसमध्ये शक्यतो दमट वातावरण नसावं, स्वच्छ आणि हवेशीर वातावरण असावं। जर आपणास स्वाइन फ्लू झाला असेल तर शक्यतो बाहेर जाणं टाळावं। शक्यतो घरातच राहून आराम किंवा विश्रांती करावी। भरपूर पाणी प्यावं आणि पौष्टिक आहार घ्यावा। स्वाइन फ्लू पासून जर आपला बचाव करायचा असेल तर नियमित काळा मिरी, लवंग, दालचिनी, लसूण, वेलची, तुळस घालून बनवलेला चहा आपण घेतला पाहिजे। सीतोफलादी चूर्ण घेतल्यानेही आपल्याला फरक जाणवतो। सोनं, चांदी आणि तांब या तिन्ही धातूंचे गुण एकत्रित करून बनवलेलं पाणी जर रोज आपण प्यायलो तर स्वाइन फ्लू सारख्या संसर्गजन्य आजारापासून सुद्धा आपलं रक्षण होऊ शकतं। हे त्रिधातुयुक्त पाणी बनवण्यासाठी सोनं आणि चांदी याचा एक कॉइन किंवा एखादा दागिना घ्यावा आणि ते एका पाणी भरलेल्या पातेल्यामध्ये, तांब्याच्या पातेल्यामध्ये किंवा भांड्यामध्ये घेऊन ते चांगलं पाणी उकळावं आणि ते उकळून पाणी आटवावं। मग हे उकळलेलं पाणी, हे त्रिधातुयुक्त पाणी दिवसभरामध्ये थोड्या प्रमाणात घेत राहावं। हे एक खूपच चांगलं प्रतिबंधात्मक उपाय आहे। जर स्वाइन फ्लूची लक्षणं जाणवली तर त्वरित रुग्णालयात जाऊन डॉक्टरी चिकित्सा करून घेणं खूपच गरजेचं ठरतं।